आज केलेत बटाट्याचे मस्तपैकी असे वेपर्स. कसे वेपर्स पांढरे शुभ्र झाले त्यासाठी मी काय काय वापरले आणि त्यामुळे हे पांढरे वेपर्स आणि मोठेही झालेत. तर तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा त्यासाठी बटाटे कोणते निवडलेत आणि निवडल्यानंतर ते बटाटे किती वेळ पाण्यात ठेवायचे. वेपर्स चिप्स केल्यानंतर ही किती काय काय त्याच्यात पाण्यात टाकायचे, किती वेळ धुवायचे हेही मी नक्की सांगितले. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण नेहमी उन्हाळा आला की आपण बटाटे उन्हाळे काम करण्यासाठी शोधत असतो आणि बटाटे स्वस्त होईल महाग होईल याच्यातच आपण वेळ घालवत असतो. परंतु बटाटे हे नेहमी घेताना वेपर्ससाठी मोठे आणि पिवळे कठीण असलेले असे बटाटे निवडायचे. आत्ता सध्या बाजारात चिप्ससाठी नवीन प्रकारचे बटाटे आलेले आहेत, ज्याचे तो बटाटा असा भरपूर असा कठीण मऊ नाही. मऊ आणि लुसलुशीत काळा असा बटाटा असला तर त्याचे वेपर्स असे बरोबर पडत नाही आणि बटाटा मोठा असेल ना तर वेपर्सही मोठे पडतात. आणि पाहिजे असेल आपल्याला तसे बटाटे निवडून मोठे मोठे घ्यायचे. आणि चिप्ससाठी बटाटे आलेत का नाही ते बटाटे घेतले ना की बरोबर चिप्स व्यवस्थित असे होत असतात, पांढरे शुभ्रही होतात आणि मोठेही होतात. सुरुवातीला बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. बटाटा स्वच्छ धुवून नंतरच साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतरही ते बऱ्याच वेळ असं पाण्यात ठेवायचे. चिप्स करायच्या आधी ते पाण्यातून 1-2दा धुवून घ्यायचे आणि नंतर आपण चिप्स करायला घ्यायचे. किसणीने मस्तपैकी असे चिप्स करायचे. बघा असे मस्तपैकी मोठे चिप्स पडतात. जास्त असं छोटा असला बटाटा की घासला तर आपल्या बोटालाही इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठे बटाटे असले ना की आपल्याला खिसायलाही खूप सोपे जातात. ह्या किसणीने कसे डिझाईनचे पण होतात आणि आपल्याला प्लेन जरी पाहिजे असेल ना तसेही वेपर्स होतात. त्यामुळं खूप छान अशा स्टीलच्या किसणीने वेपर्स होत असतात. आणि वेपर्स किसून झाले ना की ते झाल्यानंतर जास्त वेळ असे साठवून ठेवायचे नाही. ते बरोबर असे पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात सोडायचे. म्हणजे बरोबर असे त्याच्यातले जे स्टार्च असतो ना तो स्टार्च धुवून जातो. 1-2 वेळेला चिप्स चांगले असे धुवून घ्यायचे. मी तर अगदी बाहेरच बाल्कनीत बघा चिप्स करायला बसल्या, कारण की आतमध्ये केलं ना की चिप्स करताना जो बटाट्याचा स्टार्च असतो ना तो सर्व असा फरशीला लागून जातो. त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेला बाहेरच बाल्कनीत बसून मी चिप्स केलेले आहेत. बघा किती चिप्स छान झाले, मोठे झालेत की नाही. केवढे आपल्याला पाहिजे असेल एवढे असे चिप्स होत असतात. बटाटेही खूप मोठे असल्यामुळं चिप्सही मोठे झालेले आहेत. आणि चिप्स झाल्यानंतर स्वच्छ पाण्यात ठेवायचे. बघा असे पांढरे शुभ्र छान चिप्स झालेत. चिप्स झाले की असे पाण्यात सोडून द्यायचे. माझे 10-15 किलोचे चिप्स असल्यामुळे मी इथं टपाचा आणि प्लॅस्टिकच्या बादलीचा उपयोग केला आहे. प्लॅस्टिकची बादली टप असे वापरू नये, पण जास्त प्रमाणात चिप्स असले ना ते ठेवायला आणि धुवायलाही सोपे जातात. म्हणूनच मी बादलीत पाणी साठवून ठेवले, त्याच्यात बटाटे टाकले होते आणि चिप्स करायला मग मला सोपे गेले. कारण 2-3 वेळेला आपण धुवायला लागतात. बघा येते संध्याकाळीही मी चिप्स परत एकदा आणखी 2-3 पाण्यातून धुवून घेतले आणि एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात ते रात्रभर असे ठेवून दिले. आणि ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाकलेली आहे. तुरटी टाकून मस्तपैकी असं रात्रभर भिजत ठेवले होते चिप्स.
आणि जेवढे चिप्स आहेत त्याच्यावर 1-2 इथं तरी पाणी वरती ठेवलं पाहिजे, म्हणजे बटाटा असा काळा पडत नाही, चिप्स काळे पडत नाहीत. भरपूर पाण्यात असे, आणि पाणी शक्यता करून थंड असेल ना तर चिप्स अगदी कडक आणि टाईट असे होतात. असं संध्याकाळी मी धुवून मस्तपैकी चिप्स ठेवलेत. तरीही आणखी धुवून हे करून घेतलेत. मी 10 ते 15 किलोचे असे बटाट्याचे चिप्स केले बघा. आणि सकाळ उठून गॅसवरती हे मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवले होतं. पाणी असं उकळलेलं आहे. त्यामध्ये जेवढं माईल एवढं चिप्स सोडले. पाण्यात हे थोड्या प्रमाणात तुरटीही टाकली होती. चवीपुरतं मीठ टाकलेलं. मस्तपैकी असे शिजवून घ्यायचं. जास्त चिप्स शिजवायचे नाहीत. 80-85% चिप्स शिजवायचे, म्हणजे जास्त मोडतही नाहीत आणि काळेही पडत नाहीत. बघा असं चेक करून घ्यायचे, म्हणजे बरोबर आपल्याला कळतंय. थोडा चिप्सचा कलरही बदलतो. सारखं सारखं हलवायचं नाही, नाहीतर चिप्स असे मोडतात. छान असे चिप्स शिजले. 80-85% चिप्स शिजवून घ्यायचे आणि मोठ्या चाळणीत असे काढून घेऊन नितळून घ्यायचे. छान असे बघा शिजलेत, तरी सुद्धा किती पिवळे दिसत आहेत बघा. शिजवतानाच पांढरे शुभ्र दिसायले की मग आपल्याला कळतं. असं चिप्सचा कलरही बदलतो. असं मी होईल एवढं शिजवून घेतले आणि आमच्या इथं टेरेसवरती सुकतही घातलेत. मी साडीवरती सुकत टाकले. चिप्स सुकवताना खूप असं वेगवेगळं सुकवायला लागतं, त्यामुळं वेळही आपल्याला लागतो. सकाळ सकाळ लवकर शिजत घातले. कसे झाले चिप्स नक्की सांगा. मस्त असं तळून घेतल्यानंतर हे बघा मोठमोठे जसेच्या तसे पांढरे खुसखुशीत झालेत आणि लालही उठलेले नाहीत, बिलकुल लाल उठलेले नाहीत बघा. मस्त पांढरे झालेले आहेत. कसे वाटताय चिप्स नक्की कमेंटमध्ये सांगा.